मुंबईतील सीपी टँक सर्कलजवळ आपण दृश्यामध्ये पाहतो जे बॅरिकेड, या बॅरिकेड याच ठिकाणी काही वेळापूर्वी एक ब्लॅक रंगाचं सुटकेस आढळलं होतं. मात्र येथील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना या सुटकेसची माहिती दिली. त्यानंतर या ठिकाणी येथील जे पोलीस आहेत ते पोलीस आले आणि ते बॉम्ब शोधक पथक हे देखील या ठिकाणी आलं होतं. मात्र 40 मिनिटांनंतर जे सुटकेस आहे ते सुटकेस त्याची तपासणी केली असता त्या सुटकेसमध्ये काहीच नव्हतं. मात्र येथे आजूबाजूला आपण पाहतो की नागरी वस्ती देखील आहे. या नागरी वस्तीमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आपण पाहतोय की या टोकापासून ते त्या टोकापर्यंत या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावलं होतं. हा रस्ता देखील बंद केला होता. मात्र बॉम्ब शोधकाच्या अथक प्रयत्नानंतर हा जे सुटकेस आहे ते सुटकेस ओपन करण्यात आला. मात्र या सुटकेसमध्ये काहीच नव्हतं. त्यानंतर येथील नागरिक आहे यांनी जे यांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली होती ती भीती नंतर नाहीशी झाली. मात्र या सुटकेसमध्ये हे काही होतं का यामुळे नागरिकांमध्ये भीती होती. मात्र बॉम्ब शोधक पथकाने ते सुटकेस उघडल्यानंतर त्या सुटकेसमध्ये काहीच आढळलं नाही. त्यानंतर नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं व तसंच नागरिकांनी जल्लोष देखील साजरा केला. टाळ्या वाजवत बॉम्ब शोधक पथक असेल किंवा पोलीस असेल यांचे देखील आभार व्यक्त केले. मात्र अचानक सुटकेस आढळल्याने काही वेळापूर्वी या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. मात्र बॉम्ब शोधक पथकाने हे सुटकेस ओपन केलं असतं त्यामध्ये काहीच आढळलं. त्यामुळे आता नागरिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. मात्र हे सुटकेस कोणी आणून या ठिकाणी ठेवलं याची देखील जी माहिती आहे ती सध्या पोलीस घेत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी कराड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.